मी आदरणीय डॉक्टर सुरेश गोसावी यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजचे आपले प्रमुख अतिथी आदरणीय श्री रविशंकर अर्थात गुरुजी यांचा आपणा सर्वांच्या वतीनं विद्यापीठाच्या वतीनं सन्मान करावा, सत्कार करावा। हिंसा आणि तणावमुक्त समाजाच्या स्थापनेसाठी गुरुदेवांनी विश्वव्यापी आंदोलन उभारलं। वर्षभरात 180 दिवस अनेक देशांमधून सतत त्यांचा प्रवास चालू असतो। गुरुदेवांना 7 भाषा अवगत आहेत। शास्त्रीय संगीतामध्ये त्यांची रुची आहे। इतकंच नव्हे तर ते स्वतः वीणा वादक आहेत। आणखी एक अभिमानाची गोष्ट अशी की सुमारे 50 कोरड्या नद्यांचं पुनरुत्थापन गुरुजींनी केलेलं आहे। असे आध्यात्मिक गुरु, शांतीचे राजदूत आदरणीय श्री श्री रविशंकर। आदरणीय प्रतिभाताई पाटील यांची देखील अशी इच्छा आहे की श्री श्री रविशंकर यांचा त्यांनी सत्कार करावा। त्यांच्या वतीनं आपल्या माजी राष्ट्रपती आदरणीय श्रीयुत प्रतिभाताई पाटील या गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा सत्कार करतायत। अतिशय संस्मरणीय असा हा क्षण आहे। आणि श्रोतेहो, आता आपणा सर्वांच्या साक्षीनं आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना आपण प्रदान करणार आहोत। परंतु त्यापूर्वी त्यांना आपण जे मानपत्र अर्पण करणार आहोत त्याचं वाचन श्री रवींद्र शिंगणापूरकर हे आपल्या समोर करतायत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्ष 75वा वर्धापन दिन। अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार आदरणीय श्रीमती प्रतिभाताई देवीसिंग पाटील। महाराष्ट्राच्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार, राज्य मंत्रिमंडळात उपमंत्री, कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्षनेता, राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करून राज्यसभेच्या खासदार, राज्यसभेच्या उपाध्यक्ष, लोकसभेच्या खासदार, राज्यपाल आणि भारताच्या राष्ट्रपती अशी अत्यंत यशस्वी व तितकीच संयमी राजकीय कारकीर्द निर्माण करून 60च्या दशकापासून भारतीय राजकारण खऱ्या अर्थाने स्त्री केंद्री करणारी महाराष्ट्राची अस्मिता या रूपाने आज आपण भारताच्या आणि जगाच्या राजकीय नकाशावर वलयांकित झाले आहात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना एका जाहीर मेळाव्यात आपल्या तरुण वयातील भाषणाने मंत्रमुग्ध केले आणि त्याच आधारे महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदारकीचे तिकीट मिळून भरघोस मतांनी निवडून युवतींनी राजकारण करावे या यशवंतराव चव्हाण यांच्या आव्हानाचे इतक्या आत्मविश्वासाने आपण परिपालन केले की त्यापुढील विधानसभा व लोकसभा अशा सर्वच निवडणुकांमध्ये संघटनशील वृत्तीच्या जोरावर आपण सतत अजेय राहिला आहात। आमदारकीच्या काळातच कायद्याचे शिक्षण आपण पूर्ण केले। वडिलांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात एका गरीब महिलेची बाजू मांडून खुनाचा प्रयत्न आणि आत्महत्येच्या आरोपातून ची मुक्तता करून आपण लोकसेवेची चुणुकी दाखवली। 1962 नंतर 1967 मध्ये पुन्हा विधानसभेवर निवडून आल्यावर अनेक खात्यांच्या उपमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळून वंचित समूहांवर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत आपण कठोर भूमिका घेतली। सेवेत रुजू असणाऱ्या महिलांच्या आत्मसन्मानाची बाजू घेत पुरुषांकडून होणाऱ्या शोषणाविरोधात मंत्रिपदावरून जाहीर भूमिका घेतली। 1972 मध्ये तिसऱ्यांदा निवडून आल्यावर कॅबिनेट मंत्रिपदाच्या काळात महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाची परिस्थिती खंबीरपणे हाताळली। याही काळात महिलांच्या सक्षमीकरणाचे अनेक उपक्रम अग्रक्रमाने राबवून त्यांना कार्यकुशल व स्वावलंबी करण्यात आपला वाटा महत्त्वाचा आहे। 1977 मध्ये महाराष्ट्रातील महाविद्यालयांवर आलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन त्यासाठी शासनाच्या कोषागारातून मदत करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेणारे महाराष्ट्र राज्य पहिले ठरले, ते आपल्या निर्णयामुळेच। विरोधी पक्षनेता म्हणूनही आपण अंदाजपत्रक, रोजगार निर्मिती आणि महिला बँकांचे भांडवल या बाबतीत सडेतोड भूमिका मांडली। 1985 साली राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करून राज्यसभेत खासदार, 1989 मध्ये लोकसभेच्या खासदार, या दरम्यान राज्यसभेच्या उपाध्यक्ष म्हणूनही आपली कामगिरी वादातीत राहिली आहे। भारतीय लोकशाहीचे व्यापक स्वरूप, अनेक राजकीय पक्ष, विभिन्न मतप्रवाह आणि तत्कालीन राजकीय प्रक्षोभ अशा काळात
सभागृहात धारिष्ट्याने निर्णय घेण्याची क्षमता, सभागृहाची परंपरा आणि कार्यपद्धती लक्षात घेऊन जी परिपक्वता आपण दाखवली ती पथदर्शी आहे. राज्यपाल पदानंतर भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर म्हणजेच राष्ट्रपती म्हणून झालेली आपली निवड भारतीय लोकशाहीतील ऐतिहासिक घटना आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी म्हणून याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्यासारख्या निडर, आत्मसन्मान जागृत करणाऱ्या स्त्रीत्वाचा, स्त्रियांचे संविधानिक सक्षमीकरण करणाऱ्या राजकीय व सामाजिक व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यासाठी आणि आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपणास अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार सानंद प्रदान करीत आहे. आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. प्राध्यापक सुरेश गोसावी, कुलगुरू. मी आदरणीय श्री श्री रविशंकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील, माजी राष्ट्रपती, भारत सरकार यांना प्रदान करावा. अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार पुरस्कारार्थी श्रीमती प्रतिभाताई पाटील. अमृत महोत्सवी वर्धापन दिनाचं हे फार मोठं सौभाग्य आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. हा एक अमृत महोत्सवी क्षण आपण सर्वजण या व्यासपीठावर अनुभवत आहोत. यानंतर आपणा सर्वांच्या वतीनं मी आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. पुणे विद्यापीठातून मी 1954मध्ये BAची डिग्री घेतली, त्यानंतर MAची घेतली आणि मुंबई विद्यापीठातून लॉची डिग्री घेतली. आणि हे सगळं शिक्षण मला माझ्या आयुष्यामध्ये फार उपयोगी ठरलं. 1962मध्ये मी पहिली आमदारकीची निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये मी निवडून आले. महाराष्ट्रामध्ये नंतर मला वेगवेगळ्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मी वेगवेगळी खाती, मी असं म्हणेल समर्थपणे आपल्या सगळ्यांनी जज करायचे, पण ती सांभाळली. मध्ये मी निवडून आल्यानंतर मला त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी विचारलं की तुम्हाला कोणतं खातं हवं आहे. तेव्हा त्याच्यापूर्वी मी समाज कल्याण खातं सांभाळलं होतं, पण मी तरी त्यांना सांगितलं की मला समाज कल्याण खातं दिलं तर बरं होईल. तर ते म्हणाले की तुम्ही इतक्या सिनियर मिनिस्टर आता आहात, तेव्हा तुम्हाला समाज कल्याण कशाला हवं आहे, समाज कल्याण ज्युनियर मिनिस्टर्सना दिलं जातं. तर मी म्हटलं सांगितलं हे खरं आहे, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं कल्याण करण्याचं काम तुमच्याकडे येईल, म्हणून सगळ्या जनतेची जबाबदारी तुमच्याकडे आहे. पण समाज कल्याण खातं असं आहे की ज्याच्यामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, महिला, फिजिकली हँडिकॅप्ड अशा सगळ्या लोकांचं कल्याणाचं काम असतं. कारण त्यावेळेला ही सगळी खाती ही समाज कल्याणकडे होती, आता ती विभागली गेली आहेत. म्हणून म्हटलं की तुम्ही जर संबंध महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तर मी 85% जनतेचं काम माझ्याकडे येईल आणि ते मला करावंसं वाटते, कारण मी केलं आहे आधी. तर ते म्हणाले की ठीक आहे, मी त्याच्याबरोबर तुम्हाला दुसरे खातं देतो, आणि त्यांनी आरोग्य खात्याचं माझ्याकडे त्याच्याबरोबर दिलं.
ते मी आनंदाने स्वीकारलं. मी दुर्बल याच्या मागासवर्गीय लोकांच्यासाठी मागासवर्गीय महामंडळ स्थापन केलं. आदिवासींच्यासाठी महामंडळ स्थापन केलं. महिलांच्यासाठी महामंडळ स्थापन केलं. कारण त्यांना कुठलं कामधंदा सुरू करायचं असलं तर बँकेमध्ये या लोकांची पत नव्हती आणि त्यांना मिळत नव्हतं. म्हणून त्यांच्यासाठी आर्थिक महामंडळं स्थापन केली आणि त्यांना आर्थिक विकास करण्याकरता संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांना खूप फायदा झाला. त्यानंतर मग माझी राज्यसभेवर पाठवणी करण्यात आली. राज्यसभेमध्ये गेल्यानंतर मला तिथे राज्यसभेचं उपाध्यक्ष करण्यात आलं. तसं खरं पाहिलं तर मी नवीनच होते, फार अनुभव नव्हता राज्यसभेचा, पण तरी मला ती जबाबदारी देण्यात आली. आणि मला नंतर लक्षात आलं की त्यावेळी सरकारचे फार मोठे किचकट आणि जटिल असे प्रश्न समोर आले होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की बोफोर्सचा प्रश्न होता, सोमोटोमो कॉर्पोरेशनचा प्रश्न होता. आणि हे हाऊसमध्ये चर्चेला यायचे आणि अपोजिशन अतिशय त्यावेळेला आक्रमक होतं आणि अतिशय मोठ्या जटिल चर्चा होत होत्या. मी नवीनच असल्यामुळे, पण मी लॉची परीक्षा केलेली असल्यामुळे, त्याचं बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि शिक्षणाची त्याला जोड असल्यामुळे मी अभ्यास करून जात असे. आणि स्पीकरला किंवा राज्यसभेच्या अध्यक्षाला ही रूलिंग्स द्यावे लागतात. तर ज्यावेळी असे जटिल प्रश्न चर्चेला यायचे आणि आक्रमक चर्चा व्हायच्या, त्यावेळी रूलिंग देताना मी अतिशय अभ्यास करून जात असे. आणि कधी दरडावून, कधी समजूत घालून, कधी रागवून, कधी त्यांची विनंती करून, अशा पद्धतीनं मी तो प्रश्न मार्गी लावत असे. तेव्हा अपोजिशनला बरोबर कसं घ्यायचं किचकट विषयांवरती, याचा मी पुष्कळसा अभ्यास त्यावेळेला केला होता. गरमागरम चर्चा व्हायची. आणि त्यावेळी अपोजिशनमध्ये लालकृष्ण अडवाणीसारखे, अटल बिहारी वाजपेयीजींच्यासारखे, शरद यादव, उपेंद्र यांच्यासारखे मोठमोठे विरोधी पक्षाचे असे नेते होते. त्यामुळे हाऊसचं काम चालवायचं म्हणजे तारेवरची कसरत असायची. ती कसरत मी करण्याचा प्रयत्न केला. पुढे लोकसभेमध्ये आणि धकावून नेलं, चालवलं, जमवलं आणि ते हाऊस चालवण्याचा प्रयत्न केला. नंतर मग लोकसभेच्या निवडणुका आल्या. लोकसभेमध्ये मी निवडून आले आणि अटल बिहारी वाजपेयीसुद्धा निवडून आले. अटल बिहारी वाजपेयी तिकडे अपोजिशनचे लीडर झाले. आणि मग सार्कला, नेपाळला कॉन्फरन्स होती सार्कची, त्याच्यासाठी आम्हाला पाठवण्यात आलं. ते जे डेलिगेशन पाठवण्यात आलं त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, मी आणि आणखीन एक अशा 3 लोकांना पाठवण्यात आलं. तिथं गेल्यानंतर
मग आम्ही जनकपुरीला गेलो. तिथे सीतेमंदीच्या मातेचं मंदिर आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही. नेपाळला सीतेचं मंदिर आहे. तेव्हा ते बघायला आम्ही गेलो. तर तिथल्या लोकांनी ही भारताचे लोक आलेले आहेत म्हणून आमचं स्वागत समारंभ केला. आणि आम्हाला तर आम्ही 3च लोक होतो आणि वेळ कमी होता म्हणून असं ठरलं की अटलजी बोलतील. ते लीडर होते आमच्या डेलिगेशनचे. तेव्हा मग त्यांनी स्वागत केलं. त्यांनी आमच्या तर्फे अटलजींनी उत्तर दिलं स्वागताला. आणि त्यांनी सांगितलं की ये प्रतिभाजी आहे. आमची ओळख करून दिली. दुसरे होते त्यांची दिली आणि नंतर मी होती आमची करून दिली. ये प्रतिभाजी है, ये मूर्ति छोटी दिखती है मगर ये बहुत हमको डांटती थी जब हम राज्यसभा पे मेंबर थे. तर राज्यसभेमध्ये आम्ही असताना खूप म्हणजे सांभाळून काम करावं लागत होतं. मला या गोष्टीचा आनंद आहे की मोठ्या मोठ्या नेत्यांच्या बरोबर मला काम करायला मिळालं आणि त्याचा अनुभव मिळाला. चीनला 1995मध्ये बीजिंगला ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स झाली, वर्ल्ड कॉन्फरन्स. त्याच्यासाठी सुद्धा मला पाठवण्यात आलं होतं. तेव्हा तिथे बोलताना मी सांगितलं की मला आठवतं मी जेव्हा शाळेमध्ये शिकत होते तेव्हा मला इंग्रजी पुस्तकामध्ये एक कविता होती. ती कविता अशी होती की इफ ऑल द ट्रीज वेअर वन ट्री व्हॉट अ ग्रेट ट्री वुड इट बी. इफ ऑल द रिव्हर्स वेअर वन रिव्हर व्हॉट अ ग्रेट रिव्हर वुड इट बी. म्हणून म्हटलं मला असं म्हणायचं आहे की महिलांचे जे प्रश्न आहेत त्याच्यात इफ ऑल द विमेन स्पीक इन वन व्हॉइस व्हॉट अ लाऊड व्हॉइस वुड इट बी. आणि तो सगळ्यांना खूप आवडला. आणि तर ते अशा पद्धतीने सगळे वेगवेगळे अनुभव येत आले आणि मी जात त्याच्यामधून गेले. चीनचं ज्यावेळेला पहिल्यांदा आक्रमण झालं भारतावर त्यावेळेला तिथे या होमगार्ड्सचे कमांडंट आले महाराष्ट्राचे. त्यांच्याकडे आम्ही सगळेजणी गेलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही महिला काय करू शकतो याच्यात. आता हे आक्रमण तर झालं आहे तर आम्ही तर काही सीमेवर जाऊ शकत नाही. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सीमेवर जरी जाऊ शकत नाही तरी अशी काही जर वेळ आली तर मग महिलांना पुढं केलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही एक युनिट इथे काढा होमगार्डचं सगळ्या महिला मिळून. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक होमगार्डचं महिला युनिट फॉर द फर्स्ट टाईम पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये काढलं. आणि त्यांनी मग टेस्ट घेतली, माझी टेस्ट घेतली आणि त्या टेस्टमध्ये मग असं घेतलं की तुम्हाला परेड करावी लागेल, तुम्हाला लेफ्टनंट सगळे काही करावे लागतील प्रयोग. 10 दिवसाचं गोरेगावला त्यांनी शिबिर ठेवलं. मग त्या शिबिरालाही आम्ही गेलो आणि त्याच्यामध्ये मी ट्रेनिंग घेतलं 10 दिवसाचं आणि आम्ही ट्रेनिंग घेतलं. आणि पहिल्यांदा होमगार्डचं युनिट देशामध्ये हे जळगावला निघालं. मी राष्ट्रपती असताना 25 नोव्हेंबरला 2009 साली देशाचे राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे संरक्षक असतात. म्हणजे नेव्ही, आर्म फोर्सेस आणि या तिन्ही दलाचे सैन्य
या तिन्ही दलाचे प्रमुख असतात. तेव्हा असं त्यावेळेला नेव्हीचे प्रमुख आणि आर्म फोर्सेसचे प्रमुख माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की तुम्ही राष्ट्रपती आहात, तिन्ही दलाचे प्रमुख आहात, तेव्हा सुपरसोनिक विमान जे जातं सुखोई, त्याच्याने तुम्ही जाल का? म्हटलं काय हरकत आहे. नाही म्हणे, त्याच्यामध्ये जनरली जात नाही कुणी, कारण त्याचं विमानाचं वेग अतिशय जास्त असतो. म्हटलं मला त्याचे सांगा की त्यासाठी तयारी काय केली पाहिजे. तर ते म्हणाले की आम्ही त्यासाठी तुमची मेडिकल टेस्ट घेऊ आणि तुमच्यासाठी ड्रेस एक तयार करावा लागेल, बूट, ड्रेस सगळं, म्हणजे मग आम्ही तुम्हाला पाठवू शकू. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी त्याप्रमाणे एक ड्रेस शिवला आणि मी तयार झाले. त्यांनी मेडिकल टेस्ट केली, 3 वेळेला मेडिकल टेस्ट केली की वेदर यू आर फिट टू फ्लाय. म्हणजे मी म्हटलं तुम्ही करा टेस्ट, माझी काही हरकत नाही. त्यांनी केल्यानंतर सांगितलं त्यांनी की तुम्हाला म्हणे तसं काही भीती तर वाटणार नाही ना. म्हटलं एक जवान आपल्या तरुणपणी आपलं प्राणार्पण जर द्यायला तयार असतो, आपलं फॅमिली सगळं काही मुलं सोडून देशाच्या रक्षणासाठी, तर मला या वयामध्ये सोडावं लागलं तर काय बिघडलं. त्याच्यामुळे माझी काहीच हरकत नाही. आणि मग त्यांनी माझ्यासाठी स्पेशल तो ड्रेस तयार केला, बूट तयार केले, हेल्मेट तयार केलं आणि मेडिकल टीम पाठवली. मेडिकल टीमने टेस्ट घेतली आणि मी सुखोईने जाऊन पुण्यात इथे आले होते आणि सुखोईने जाऊन परत आले. त्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्हाला भीती वाटली का? म्हटलं मला मुळीच भीती वाटली नाही. अशा पद्धतीने वेगवेगळी कामं मला करावी लागली, ती मी आनंदाने केली, माझं कर्तव्य म्हणून केलं. माझं 74 वय होतं त्यावेळेला, तर मी अतिशय मनापासून सगळी कामं केली. आता किती सांगितलं तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याच्यामुळे मी सांगत नाही. त्याच्यामुळे मी माझी पदाची जबाबदारी ही अतिशय निष्ठेनं, राष्ट्रप्रेम मनात ठेवून आणि प्रामाणिकपणे आणि सन्मानाने पार पाडली, याचा मला समाधान आणि आनंद आहे. त्याचप्रमाणे मी सावित्रीबाई फुले या विद्यापीठाची माझी विद्यार्थिनी आहे, याचाही मला अतिशय आनंद आहे. मी निश्चितपणे सांगू शकते की शिक्षण हीच माझी जीवनातली सर्वात मोठी संपत्ती होती. मी नेहमीच सर्वांसाठी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. शिक्षणामुळे माझं असं म्हणणं आहे की शिक्षणामुळे सद्गुणाचा गुणाकार झाला पाहिजे आणि दुर्गुणांची वजाबाकी झाली पाहिजे प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये. आणि हाच खरा शिक्षणाचा उद्देश आहे, तो आपण पुरा करावा. शिक्षण या विकास प्रक्रियेमधले महत्त्वाच्या घटकामुळे सक्षम असं मनुष्यबळ, शाश्वत असा आर्थिक विकास घडवणारी ही नवी पिढी आपल्याला जर निर्माण करायची असेल, तर जगामध्ये आपल्याला ज्ञानाधिष्ठित अशी अर्थव्यवस्था जर तयार करायची असेल, तर आपल्याला भावी काळामध्ये आपल्या देशामध्ये आपला देश पुढे नेतृत्व करेल असाच ज्ञानाचा विकास सगळीकडे पसरवला पाहिजे. आणि मला असं वाटतं की घराघरामध्ये हा ज्ञानाचा विकास पोचवण्याचं काम
सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे करताय त्याच्याबद्दल मी विद्यापीठाला मनपूर्वक विद्यापीठाला श्रेय देते आणि त्याचा रामनाईकजी येणार होते पण ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाही. मला अतिशय आनंद आहे की ते येणार होते म्हणून. त्यावेळेला मी आमदार असताना ते आमदार होते पण विरोधी पक्षात होते. पण आमच्यात त्यावेळेला असा काही हे नव्हता, आदर होता. कोण विरोधी पक्षाचा आणि कोण सरकारी पक्षाचा असा काही फारसा फरक नव्हता. फार आनंदाने आणि आदराने आम्ही त्यावेळेला हे करत होतो. मला दुसरं एक अतिशय आनंदाची गोष्ट इथे सांगायची आहे आणि ती ही की आज श्री रविशंकरजी इथे आले. मला जेव्हा सांगितलं की ते येणार आहेत त्यावेळेला अतिशय आनंद वाटला. कारण ते आज अमरावतीला गेले होते आणि तिथून स्पेशल ते विमानाने आलेले आहेत त्यासाठी मुद्दाम. तर मराठी समझ में आ रहा है? आप अमरावती गए जी? हाँ, समझ में आता है. अभी भी बताया कि आपको 8-9 मतलब भाषाएं आती है तो मराठी तो आती होगी. मराठी समझ में आती. तर ते आध्यात्मिक फार मोठे गुरु आहेत. आध्यात्मिक गुरुचा आशीर्वाद, आपका आशीर्वाद अभी हमको मिला. आध्यात्मिक एक बहुत बड़ा आत्मिक बल देता है. आपका उसमें इतना बड़ा काम है, आप इतने बड़े गुरु हो तो हम आपको सम्मान करते हैं. हम ये चाहते हैं आपका आशीर्वाद मिला, आप यहाँ आए. हम समझते हैं कि हमारे लिए बहुत बड़ी बात है. भगवान आप जैसे गुरु का हमें हमेशा आशीर्वाद दे. यही हम भगवान के चाहते हैं. पुन्हा एकदा युनिव्हर्सिटीत आपले कुलगुरू यांची मी अतिशय आभारी आहे. आपल्या सगळ्याच विद्यापीठाच्या स्टाफची मी आभारी आहे आणि सगळ्यांचेच आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. मनपूर्वक आभार आदरणीय प्रतिभाताई. आपण अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार स्वीकारलात याबद्दल आम्ही सर्वजण आपले ऋणी आहोत. आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं अशी आम्हा सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो. मनपूर्वक आभार. कार्यक्रमाच्या या टप्प्यावर आदरणीय प्रतिभाताई पाटील हे या समारंभातनं आता खरोखरच संस्मरणीय क्षण आहे हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दृष्टीनं. कारण या अमृत महोत्सवी वर्धापन दिनाला आदरणीय प्रतिभाताईंना आपण अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार आदरणीय श्री रविशंकर यांच्या शुभ हस्ते प्रदान केला आणि आपण सर्वजण
या संस्मरणीय क्षणाचे साक्षीदार ठरलो. आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. जीवन साधना गौरव पुरस्कारांनी ज्यांना आज आपण सन्मानित करणार आहोत त्या सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर याची विनंती करतो. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, मिलिंद कांबळे, अनिल मेहेर, सतीशराव काकडे देशमुख, कृष्णकुमार गोयल, हेमंत धात्रक आणि प्राचार्य ठकाजी कानवडे या सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर याची विनंती करतो आहे. या सर्वांना काही वेळानंतर आपण जीवन साधना गौरव पुरस्कारानं सन्मानित करणारच आहोत. परंतु ज्यांना आपण अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कारानं सन्मानित केलं त्या आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील, आपल्या भारताच्या माजी राष्ट्रपती, त्यांच्याबरोबरचं छायाचित्र हे अर्थातच आपणा सर्वांच्या दृष्टीनं आणि त्याही सर्वांच्या दृष्टीनं अतिशय मौल्यवान असं असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हा अमृत महोत्सवी वर्धापन दिन अनेक दिवस आपणा सर्वांच्या लक्षात राहील. आदरणीय प्रतिभाताई पाटील कार्यक्रमाच्या या टप्प्यावर आपल्या सर्वांचा निरोप घेत आहेत. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन तर करूयात. डॉक्टर पराकाळकर हे प्रतिभाताईंना निरोप देण्यासाठी या सभागृहाच्या बाहेर जात आहेत. आणि आता कार्यक्रमात यानंतर आपल्या वर्धापन दिन कार्यक्रमाचं एक फार मोठं वैशिष्ट्य जे असतं की या दिवशी आपण जीवन साधना गौरव पुरस्कार हे मान्यवरांना आपण प्रदान करत असतो. विशिष्ट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय ज्यांनी कामगिरी केलेली आहे अशा मान्यवरांना हे पुरस्कार आपण देत असतो. आणि म्हणून या अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या दिवशी जीवन साधना गौरव पुरस्कारांनी आपण व्यासपीठावरील या मान्यवरांना आता सन्मानित करणार आहोत. आपण हा पुरस्कार देण्यापूर्वी आपण त्यांना जे
मानपत्र देणार आहोत. त्या मानपत्राचं वाचन हे प्रथमतः आपल्यापुढे सादर केलं जाईल आणि मानपत्र वाचनानंतर हा जीवनसाधना गौरव पुरस्कार त्या संबंधित मान्यवरांना आपण प्रदान करणार आहोत. प्रथमतः पद्मभूषण राम नाईक यांच्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी श्रीमती बागेश्री मंठाळकर यांना मी आमंत्रित करतो. नमस्कार. जीवन साधना गौरव पुरस्कार आदरणीय श्री राम नाईक. मुंबईतील कामगारांच्या वस्त्यात आकाराला आलेलं कार्यकर्तापण, प्रगल्भ सामाजिक जाणीवांचा राजकीय पिंड आणि धुरंधर मितभाषी राजकीय प्रशासक, महाराष्ट्र राज्य व केंद्र शासनातील मंत्री आणि राज्यपाल अशा सामाजिक राजकीय कारकिर्दीचा तपस्वी ताम्रपट म्हणजे सुसंस्कृत सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आचरणाचं चरित्र होय. विद्यार्थी चळवळीतून सुरू केलेली पूर्णवेळ राजकीय कारकीर्द आणि त्यानंतर विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सक्षमपणे आणि सव्यसाचीपणे पेलत महाराष्ट्राच्या सह्याद्रीनं गाठलेली हिमालयाची उंची हा आपला प्रवास सर्वच थक्क करणारा आहे. अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. असीम धैर्यानं कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीवर मात केली. सलग 3 वेळा बोरिवली मतदारसंघाचे आमदार, तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोकसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा विक्रमी मतांनी विजयी होणारे लोकप्रिय खासदार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळतानाच गृह, योजना आणि संसदीय कार्य राज्यमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळले. पुढे केंद्रीय पेट्रोलियम खात्याची स्थापना झाल्यावर सलग 5 वर्ष या खात्याचा कार्यभार सांभाळताना सामान्य कुटुंबांपर्यंत पोहोचलेली गॅस जोडणीची क्रांती केली. हा राजकीय प्रवास केवळ नोंदीपुरता नाही, तो नैमस्तपणा, शिस्तप्रियता, अभ्यासू वृत्तीचा प्रवास आहे. मतदारसंघ, राज्य आणि देशातील तळागाळातील समूहांच्या जगण्याशी निगडीत समस्यांच्या निराकरणार्थ झटणारा कार्यकर्ता अशीच आपली ओळख राहिली. देशभरातील 700हून अधिक वसाहतींमधील कुष्ठरुग्णांच्या जीवन परिवर्तनाची चळवळ आपण उभी केली. बोरिवली उपनगरात उपेक्षित अवस्थेतील खेड्यातील कोळी आणि ख्रिस्ती बांधवांची घरं आज विजेच्या लख्ख उजेडाने उजळलेली दिसतात. खाली पलीकडच्या या गावांना समुद्राखालून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला हा आपल्या परिवर्तनाच्या संकल्पांचाच साक्षात पुरावा आहे. नंतर उत्तर प्रदेशाच्या राज्यपालपदाची जबाबदारीही आपल्यातील उत्तम प्रशासकाची आणि मार्गदर्शकाची ओळख पटवणारी ठरली. उत्तर प्रदेशचे राज्यपालपद हे आपल्या सुसंस्कृत सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीचे शिखर आहे. राज्यपालपदाला पठडीबाजपणातून बाहेर काढून समाजाभिमुख करणारी प्रशासकीय संस्कृती राजभवनात रुजवण्यात आपली भूमिका ऐतिहासिक अशीच ठरली. राज्यपाल हे राज्याचे विश्वस्त असतात. जनता व राजभवने यात अंतर असू नये हा आपला राजनैतिक तत्त्वज्ञानाचा सात्विक रुजुभाव लोकधर्मी राजकारणाचे संदर्भ अधोरेखित करणारा होय. पद्मभूषण हा भारताच्या राष्ट्रीय नागरी पुरस्काराने आपण सन्मानित झाला आहात. याचा माजी विद्यार्थी म्हणून आपला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास सार्थ अभिमान आहे. आपल्यासारख्या लोकधर्मी व लोकशाही राज्यकर्त्याचा, अभ्यासू संसदपटुत्वाचा आणि मूलगामी सामाजिक अभिवृत्तीचा गौरव करण्यासाठी, आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपणास जीवन साधना गौरव पुरस्कार सानंद प्रदान करीत आहे. आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आदरणीय श्रीयुत राम नाईक आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांनी आपल्या मनोगतात म्हटलं आहे, आज आयुष्यामध्ये जे काही काम करू शकलो त्याची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिफारशीमुळे मिळालेल्या नोकरीच्या काळातच मला करता आली. माझ्या आयुष्यामध्ये मी जे काम करू शकलो, जे नाव कमावू शकलो, त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मी सदैव ऋणी राहीन असं त्यांनी म्हटलेलं आहे. यानंतर पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी डॉक्टर ज्योत्स्ना एकबोटे यांना आमंत्रित करतो.
नमस्कार. जीवन साधना गौरव पुरस्कार आदरणीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर. सर्वसामान्य कुटुंबातून येत कायद्याची पदवी, जिल्हा सत्र न्यायालयाचे वकील, विशेष सरकारी वकील आणि राज्य व राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठित व गंभीर खटले हाताळणारे कायदे पंडित अशी आपली ओळख जनसामान्य आणि सर्वसामान्य आणि समकालीन सर्वच पिढ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात आपण वकिलीची कारकीर्द सुरू केली. जळगाव परिसरातील सर्वसामान्य माणसांच्या न्यायालयिक विषयक समजुतींना प्रगल्भ करण्याचे कर्तृत्व लोकाभिमुख कायदेपंडित म्हणून जाणीवपूर्वक सिद्ध केले. क्रिमिनल लॉयर अशी विशेष ओळख आपल्या न्यायबुद्धीने तयार झाली आणि अल्पावधीतच विशेष सरकारी वकील या पदावर आपली नियुक्ती झाली. 80च्या दशकातील मुंबई जळगाव हा प्रवास खूप महत्त्वाचा ठरला. परिश्रमातील सातत्य आणि विपरीत परिस्थितीतही निष्ठेने काम करता येते हेच या प्रवासातून सिद्ध केले. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून आपली झालेली नेमणूक म्हणजे आपल्या यशस्वी कारकिर्दीचा ठळक आरंभ होय. 14 वर्ष चाललेल्या या खटल्यात 100हून अधिक आरोपींना दोषी ठरवून या घटनेत बळी गेलेल्या व विस्थापित झालेल्या जनसामान्यांना न्याय मिळवून दिला. कोणत्याही गंभीर घटनेच्या व खटल्याच्या मुळाशी जाऊन काम करण्याची तात्विकता आणि कायदेविषयक विश्लेषण क्षमता यांच्या जोरावर राष्ट्राची सार्वभौमता व एकात्मता धोक्यात आणणाऱ्या घटितांचे खटले तितक्याच संवेदनशीलपणे आणि यशस्वीपणे हाताळले. चित्रपटातील अभिरूप न्यायालयात खटले चालवणाऱ्या वकिलांचे अत्यंत नाटकीय व रोमहर्षक दृश्य पाहून सर्वसामान्य लोकांचा खऱ्या वकिलांबाबतचा दृष्टिकोन दूषित झाला होता. परंतु मोठमोठे युक्तिवादातील सातत्य, शीघ्र कवीचे प्रदर्शन, वेळोवेळी केलेली शेरो शायरी आणि कवितांचे उदाहरण देत अभिरूप न्यायालयातील वकिलांच्या प्रतिमेचे वस्त्रहरण पण तर केलेच, पण प्रत्यक्षातील वकिली व्यवसायाला आपण सुसंस्कृत आणि लोकाभिमुख केले. बॉलिवूड हत्याकांडासोबत मरीन ड्राईव्ह, खैरलांजी, कोपर्डी इत्यादी महत्त्वाच्या गंभीर प्रकरणात सरचोटीने खटला लढवला. कल्याण दंगली, मुंबई बॉम्बस्फोट, गेटवे ऑफ इंडिया बॉम्बस्फोट यासोबतच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांची प्रकरणे निष्ठेने आणि राष्ट्रभावनाने हाताळली. हाय प्रोफाईल खटले हाताळणारे एकमेव भारतीय वकील अशी आपली व महाराष्ट्राची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली आहे. आपल्या या न्यायनिष्ठ, सत्शील आणि निर्भीड नायकत्वाचा सन्मान भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन केला आहे. आपल्यासारख्या लोकाभिमुख व जनवादी न्यायपटुत्वाचा आणि निरक्षीर विवेकी कायदेपंडिताचा गौरव करण्यासाठी, आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपणास जीवन साधना गौरव पुरस्कार सानंद प्रदान करीत आहे. आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. आदरणीय श्री श्री रविशंकर यांना मी विनंती करतो की त्यांनी पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना जीवन साधना गौरव पुरस्कारानं सन्मानित करावं. यानंतर कृषीरत्न श्री अनिल मेहेर यांच्या मानपत्राचं वाचन डॉक्टर धोंडीराम पवार हे करतील. नमस्कार. जीवन साधना गौरव पुरस्कार आदरणीय श्री अनिल मेहेर. नारायणगाव पंचकृषीतील सामाजिक उत्तरदायित्वाचा महामेरू, महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कृषी विषयक धोरणामध्ये विधायक हस्तक्षेप करणारे
प्रयोगशील शेतकरी व सहव्यासाची मार्गदर्शक तसेच शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील भूषणह व्यक्तिमत्व म्हणून आपली यथार्थ ओळख भारतीय कृषी क्षेत्रात सुस्थापित झाली आहे. गुरुवर्य रा. प. सबनीस यांचे शैक्षणिक व सांस्कृतिक संस्कार आणि वडिलांची दातृत्वाची शिजोरी ह्या जोरावर आपण नारायणगाव परिसरात कृषीविषयक शिक्षण घेतले आणि शेतीबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला शुभारंभ केला. शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक कार्य या दोन्ही घटकांना जोडणारा दुवा म्हणजे आपल्या ठायी असलेले शेती मातीवरचे अपार प्रेम आणि पंचकृषीतील मातीतूनच आपल्यात पल्लवित झालेली सर्जनशीलतेची अपूर्व उगवाई होय. ग्राम उन्नती मंडळाच्या शैक्षणिक संकुलाचा वाढता डेरेदार वृक्ष आज आपल्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणविषयक उपक्रमाचे ऊर्जा केंद्र बनला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला पोषक अशा शिक्षण व व्यवसाय ह्या दोन क्षेत्राची सांगड आपण अगोदरपासूनच घातली आणि शेतीपूरक व्यवसायाचे बाळकडू स्थानिक विद्यार्थ्यांना आणि नव्या शेतकरी पिढीला अग्रक्रमाने दिले. ही आपल्या शेतीविषयक जिव्हाळ्याचा आणि शेतीपूरक उद्योगप्रधान दृष्टेपणाची ओळख बनली आहे. प्रयोगशील शेतकरी शेतमाल विपणनासाठी सहकार प्रणित द्राक्ष उत्पादक संघाची स्थापना आणि संशोधन वृत्तीस सातत्याने पुरस्कृत करण्याची आपली तळमळ म्हणजे शेतीच्या पंढरीचे संतत्व अंगी बनवण्याची ध्यासवृत्ती होय. वारुळवाडीचे सरपंच ते महाराष्ट्र शासनाचे कृषीरत्न अशी द्विदेप्यमान कामगिरी आणि केंद्रीय नियोजन मंडळ, भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय संशोधन परिषद यासारख्या शिखर संस्थांवरील आपली उपस्थिती म्हणजे श्वेतगंगेवरील कृषीतुल्याने राष्ट्रनिर्मितीत केलेली आपल्या अनुभवाची भक्कम भागीदारी होय. ग्रामीण परिसर शेती उत्पादन आणि शेतीपूरक उद्योगधंद्याचे सुजलाम सुफलाम करण्याची आपली महत्त्वाकांक्षा आणि आधी केले मग सांगितले ही शेतकऱ्यांची बाणेदार वृत्ती ह्या आपल्या क्रमयोगी चारित्र्यामुळेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपणास गौरवण्यात आले आहे. आपल्यासारखा प्रयोगशील कृषीरत्नांचा आणि उदमशील कृषी तज्ज्ञांचा गौरव करण्यासाठी आणि आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपणास जीवन साधना गौरव पुरस्कार सानंद प्रदान करीत आहे. आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. श्री श्री रविशंकर यांच्या शुभहस्ते कृषीरत्न अनिल मेहेर यांना जीवन साधना गौरव पुरस्कारानं आपण सन्मानित करत आहोत. Respected Guruji, Shri Shri Ravishankar. ओम नमः प्रणवार्थाय शुद्धज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः. इस पुण्य नगरी के विश्वविद्यालय में एक बहुत पुण्य काम हो रहा है. ये अमृत महोत्सव भारत के अमृत महोत्सव के साथ साठगांठ रख रहा है और यहाँ से निकले हुए प्रतिभावान विद्यार्थी देश को संभाले हैं. मैं इसलिए इस विश्वविद्यालय के कुलपति जी सुरेश गोस्वामी जी और अन्य सभी पदाधिकारियों को बहुत बधाई देना चाहता हूँ कि आपकी जो
यह विश्वविद्यालय है, इसका स्तर को आपने ऊपर बनाए रखा है। शिक्षा वही होती है जो व्यक्ति को मजबूत करती है। शिक्षा सिर्फ एक व्यक्ति को सूचना के पुतले बनाने के लिए नहीं है, एक जीता जागता व्यक्तित्व को जगाने की है। ऐसे व्यक्तित्व इस विश्वविद्यालय से निखरी है और उन सभी महानुभावों को आज यहाँ सम्मान करने का सुअवसर है। इनके सम्मान से अपनी विश्वविद्यालय सम्मानित हो रही है। वो उन्होंने कह ही दिया, उन्होंने मराठी में कहा कि मैं अभी हिंदी में वही बात कह रहा हूँ। और इससे प्रेरित होकर के और जो विद्यार्थी यहाँ से निकल रहे हैं वे भी समाज सेवा के काम में लग जाएं। और वही विद्या है जो कर्म में परिणित होता है, वही सच में विद्या है। तो ये न्यू एजुकेशनल पॉलिसी जो आई है, जिसमें अनावश्यक चीजों को हमने दर किनारे कर दिया है, आज की उपयोगिता पर ध्यान दे करके नए नए सब्जेक्ट को आगे लेके आए हैं और व्यक्तित्व के विकास पर पूरा ध्यान दिया जा रहा है। ये बहुत आवश्यक है। इससे पहले प्रतिभाताई पाटिल हमारे माननीय पूर्व राष्ट्रपति जी यहाँ विराजमान थी, यहाँ रही। मैंने उनको एक बात कही, जब हम पैनमा गए थे, पैनमा के राष्ट्रपति हमको मिलने आए, उससे एक हफ्ते पहले हमारे माननीय राष्ट्रपति जी वहाँ जाके मिली थी उनसे, वहाँ वो भी महिला राष्ट्रपति थी। तो उन्होंने कहा आपके राष्ट्रपति जो है ना फिलोसोफर सी लगती है मुझे। अक्सर हर देश के राजनेता पॉलिटिशियन से लगते हैं, मगर आपके देश के जो राष्ट्रपति है ये लगता फिलोसोफर को मिल रहे हैं। तो उन्होंने ऐसी खुशी व्यक्त किया। देखिए, एक राजनेता बनना आसान है, वो एक पक्ष को लेके काम करते हैं, मगर एक पक्ष से आने के बाद निष्पक्ष होकर के राष्ट्रपति बन के रहना वो अपने आप में कुशलता है। और यह कुशलता तभी मिलेगी जब ऐसी एक विद्या, ऐसी एक फाउंडेशन न्यू बन जाती है जीवन में। एक एडवोकेट बनना आसान है, मगर जज बनना अलग बात होती है। और समता, धैर्य, निष्पक्षता, निस्वार्थता, ये सब गुण होने से ही वो जज हो सकते हैं। लेकिन सबकी बात सुनने के लिए उनमें सहनशीलता की आवश्यकता है। ये सब विद्या से ही प्राप्त हो सकता है। ऐसे श्रेष्ठ विद्या 75 साल से यह विश्वविद्यालय देती आ रही है। भारत का ही ये पुण्य है, मैं समझता हूं। और यहाँ एक से एक महानुभाव जिनको आज सम्मानित किया गया, उनकी जो चरित्र है, उनकी कार्य क्षेत्र है, वो हृदय स्पर्शी है। कोई आदिवासी क्षेत्र में वो कोई काम कर रहे थे, कोई दलितों के बीच में उनको ऊपर उठा रहे थे, उनके साथ रह करके उनका सुख दुख बांट रहे थे। ये सब अनुकरणीय है। यदि हम सब इस चीज को अनुकरण कर लेते हैं, भारत और आगे बढ़ेगा। सर्वश्रेष्ठ देश होने में जरा सा भी शक नहीं है। आज क्या है, छोटी छोटी बातों को लेके हम मनमुटापा कर लेते हैं। संकीर्ण मनोभाव से ही सारे संघर्ष होने लगते हैं। मन विशाल होता है तो हर संघर्ष को संवाद में, हर संवाद में समता में और सहयोग में बदल सकते हैं। विद्या वही है जो संघर्ष को सहयोग में बदल दे। हमारे देश
बहुत संघर्ष से चला आया, मगर हर संघर्ष, हर क्रांति के साथ हमने कभी शांति का पथ को नहीं छोड़ा था। शांतियुत क्रांति में हम संलग्न थे। उसमें महाराष्ट्र का श्रेय शिरोधार्य है। महाराष्ट्र ने इस प्रांत ने, भारत के इस प्रांत ने एक बहुत बड़ा अहम पात्र निर्वहन किया है। यदि स्वातंत्र पूर्व हो या स्वातंत्र के बाद भी हो, देश को एक सन्मार्ग पर ले जाने के लिए शिक्षक लोग बहुत योगदान दिए हैं। और ऐसे शिक्षकों का एक समुदाय आज हमारे ऊपर और बड़ी जिम्मेदारी आ गई। क्या? हमारी शिक्षा का स्तर को नीचे गिरने नहीं देना है। हमको युवाओं को आत्महत्या करने से हमें रोकना पड़ेगा। ऐसी क्या नौबत आ गई? हमारे युवा आत्महत्या कर रहे हैं, नशे में जा रहे हैं। इन सब जो अनुचित व्यवहार है, इनसे हमारे युवाओं को बचाने के लिए, हमारे देश को प्रगतिशील बना के रखने के लिए ऐसे महानुभाव विभूतियों की सहयोग, प्रेरणा बहुत आवश्यक है। मैं फिर एक बार बधाई देता हूँ इस विश्वविद्यालय को। आपने अमृत महोत्सव के घड़ी पर उन सब यहाँ के पूर्व विद्यार्थी और अन्य समाज सेवकों को याद किया। इन सब को सम्मानित करने का आपने संकल्प किया और किया है। इससे एक अच्छा निदर्शन हमारे युवा पीढ़ी को मिल जाएगी। इतना ही नहीं, आपने ऐसे जितने लोगों को सम्मान किया, इन सब की जो मानपत्र अभी बड़ा पढ़ा गया है, इसका एक बुकलेट बना के अपने सब बच्चों को देना भी मैं समझता हूँ बहुत आवश्यक है, कि ये एक दिन की बात ना रह जाए। ये यहाँ यूनिवर्सिटी में आके जो पढ़ते हैं बच्चे, उन सबको एक हाथ में प्रोत्साहदायी एक किताब के रूप में भी आ जाए। और यहाँ यूनिवर्सिटी में भी ऑडियो विजुअल के रूप में, यहाँ के लाइब्रेरी में इन सब प्रेरणादायी जीवन शैलियों को यहाँ रखें, प्रकट करें। इससे हमारे युवा सन्मार्ग में चले। और विद्या का दो लक्षण है। एक तो मुक्त कर देता है, अपने अज्ञानता से मुक्त करना, दुख और दरिद्रता से मुक्त करना, संकीर्णता से मुक्त करना है और सुखी बनाना है। और विद्या हमें सुखी नहीं बनाता है तो वो विद्या विद्या नहीं है। और जो विद्या हमें कर्मठ नहीं बनाता है तो वो विद्या विद्या नहीं है। तो ऐसी विद्या का यहाँ पर प्रचार, प्रस्फुरण और वितरण हो रहा है। आप सबको मंगल हो। ईश्वर आप सबके हृदय में ऐसे ही उत्साह, प्रसन्नता और प्रेम भरते रहें और आपके द्वारा औरों के जीवन में भी प्रेम भरता रहे। इन्हीं दो शब्दों के साथ हम वाणी को विश्राम देते हैं। ओम शांति। मनपूर्वक धन्यवाद आदरणीय श्री श्री रविशंकर जी।